महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीतलं इनकमिंग कमी होईल असं वाटत होतं। कारण शक्यतो निवडणुकीच्या तोंडावर इकडून तिकडे उड्या मारल्या जातात त्या तिकिटासाठीच। पण यावेळी ही पक्षांतरं अजूनही सुरूच आहेत। आज मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसला। तिकीट न मिळाल्याच्या रागातून मनसेच्या हार्टलँडमध्ये मनसैनिक संतोष धुरी यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि भाजपचा गमछा गळ्यात घालून घेतला। भाजपावासी होताच त्यांनी ठाकरेंच्या युतीवर जोरदार तोफही डागली। सोमवारचा सूर्य मावळल्यानंतरची झालेली ही गाठभेट राज ठाकरेंचा जुना मावळा म्हणजे संतोष धुरी नितेश राणेंच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। आणि मंगळवारचा सूर्य उजाडल्यानंतर संतोष धुरींचा भाजपात प्रवेश झाला। पृथ्वीला देखील स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागतात। मात्र एका रात्रीत संतोष धुरींना अनेक गोष्टींचा साक्षात्कार झालाय। उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करून राज ठाकरेंनी संपूर्ण मनसेच भावाला आंदण दिल्याचं संतोष धुरींना जाणवू लागलंय। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं। आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर संतोष धुरींनी त्यांचा मनसेसाठीचा ओपिनियन पोल जाहीर केलाय। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52चा आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे संतोष धुरींचे जीवश्च कंठस्थ मित्र। संदीप देशपांडेंविरोधातही कटकारस्थान सुरू असल्याचा दावा संतोष धुरींनी केलाय। मांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी मिळाली असती तर संतोष धुरी भाजपत आले असते का? मनसेच्या सिक्रेट फाईल त्यांनी ओपन केल्या असत्या का? मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही, आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा। आपल्यातला एक मावळा दुसऱ्या गोटात सामील झाल्याचं कळल्यावर दोन्ही ठाकरेंचे सैनिक खवळले नसते तरच नवल। मी तर डायरेक्ट बोलो राजसाहेबांच्या इथे, बोलो याला देऊ नका, हा परत सेटलमेंट करेल आणि आपली सीट पाडून टाकेल। कारण एखाद्याला चटक लागली की तो पैशाची चटक लागली की त्याला पक्षाची एक निष्ठा नसते। 2017 पडलेलाच उमेदवार आहे ना, तो कुठे निवडून येणार आहे? त्यामुळे त्यांनी उगाच बडबड करू नये। त्याचा आणि या वॉर्डाशी 5 पैशाचा संबंध नाही। तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? मला शॉकिंग होतं माझ्यासाठी। संतोष सारखा माणूस असं करू शकतो म्हणजे नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही, काय चाललंय मला कळत नाही। संतोष धुरींसारखा आक्रमक चेहरा गळाला लावल्यानंतर भाजपने ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल, आमच्याचकडे वॉर्ड 97 मध्ये उमेदवार घोषित झाल्यावर मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। काल संतोष धुरी यांचा विषय आपण बघितला। मुंबईच्या सन्माननीय माजी महापौर शुभा राऊळ यांनी उभाटा सेनेला बाजूला सारून भाजपमध्ये प्रवेश केला। किती उदाहरणं देऊ? त्यामुळे मोडकळीस आलेली परिस्थिती या दोन भावांच्या पक्षांच्या युतीची आहे। ज्या राजसाहेबांना त्यांनी अक्षरशः छळला म्हणजे त्रास देणं हा विषय वेगळा, छळलं, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना म्हणजे नाकारणं, त्यांना लांब ठेवणं। आता तुम्ही ज्या काही घटना बघताय आजूबाजूला, ज्या काही घटना त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ह्याच्यातून मराठी माणसाला काय भेटेल का मला वाटत नाही। तर मला नाही वाटत मराठी माणसाच्या हिताचं हे सगळं चाललेलं आहे, आणि म्हणून ह्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला दिसतील। आता भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याआधी राज ठाकरेंनी संतोष धुरींच्या खांद्यावर कोणकोणती जबाबदारी दिली होती ते पाहूया। वरळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, माजी नगरसेवक,
सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, सरचिटणीस हवाई कर्मचारी सेना, कार्याध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण म्युनिसिपल कर्मचारी सेना, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेना. मुंबईतील मनसेच्या प्रमुख नेत्यांमध्ये संतोष धुरींचं नाव पहिल्या 3 मध्ये घेतलं जायचं. आता संतोष धुरींना गमावल्यानं मनसेचं किती नुकसान होणार आहे याचं ऑडिट राज ठाकरेंना करायचंय. मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी फील्डवरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचा मेसेज संतोष धुरींच्या सोडचिठ्ठीमुळे जाऊ शकतो. अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.